नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 18 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. इथे सर्वात पहिली बातमी आहे देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे, ज्याच्याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती घेतलेली आहे. तर ही रेल्वे हा जो प्रकल्प आहे तो भारत हा हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत या प्रकल्पामुळे सामील झालेला आहे. ही रेल्वे जिंद ते सोनीपत मधील 89 किलोमीटर अंतराच्या मार्गावर धावणार आहे. हे अंतर जे आहे ते 2 तासात पूर्ण केलं जाईल आणि या दरम्यान एकूण 12 स्थानके असतील. या रेल्वेमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल हे प्रगत इंधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे आणि या रेल्वेच्या इंजिनची क्षमता ही 3200 हॉर्स पॉवर इतकी क्षमता आहे. ही जगातील सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे ठरलेली आहे. एकूण 10 डब्यांसह ही जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन ठरलेली आहे. इतर देशांमधील ज्या हायड्रोजन ट्रेन आहेत त्या 3 ते 4 डब्यांच्या असतात, परंतु ही 10 डब्यांची म्हणून सर्वात लांब ट्रेन आहे. पुढची बातमी आहे सर गॅरी सोबर्स, सर गारफिल्ड सोबर्स यांचं जे निधन झालेलं आहे त्या संबंधित माहिती आहे. क्रिकेट इतिहासातील महानतम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती होती. वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू होते ते. 17 जुलै रोजी त्यांचं जे 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या बरोबरीने सोबर्स यांचं नाव जगातील महानतम क्रिकेटपटू म्हणून घेतले जाते. क्रिकेट या खेळाला कॅरिबियन किंवा वेस्ट इंडिज राष्ट्रसमुदायाने जे अमूल्य योगदान दिलेलं आहे यामध्ये सोबर्स यांचा महत्त्वाचा वाटा आहे. क्रिकेट जगतातील ते पहिले सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नावावर असलेले काही विक्रम आपण बघूया. 1954 ते 74 अशा 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 93 कसोटी सामन्यांमध्ये 8032 एवढ्या धावा त्यांनी केलेल्या असून 235 बळी मिळवलेले आहेत. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध एका डावामध्ये केलेल्या नाबाद 365 धावा कित्येक वर्षांसाठी जागतिक पातळीवर ह्या विक्रम ठरलेल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकामध्ये 6 षटकार ठोकणारे ते जगातील पहिलेच खेळाडू ठरले होते. 1954 मध्ये वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांची ओळख प्रामुख्याने एक डावखोरे गोलंदाज म्हणून होती. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग या तिन्ही विभागात अतुलनीय कामगिरी बजावलेली आहे, म्हणून त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. त्यांनी एकूण 93 सामने खेळलेले आहेत. त्यामध्ये एकूण 8032 धावा, 30 अर्धशतके आणि एकूण 235 बळी घेतलेले आहेत. 160 डाव खेळून त्यांनी 26 शतकं केलेली आहेत. त्याचबरोबर सर्वोत्तम धावसंख्या त्यांची 365 नाबाद आहे आणि सर्वोत्तम गोलंदाजी ही 880 अशी आहे. ऐतिहासिक 235 धावांचा जागतिक विक्रम. 1958 मध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद 365 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी कसोटी इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ती ठरलेली होती. हा जागतिक विक्रम तब्बल 36 वर्ष अबाधित राहिला होता आणि पुढे 1994 मध्ये त्यांचे शिष्य असलेल्या वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने हा विक्रम मोडला होता. सोबर्स यांनी 1965 ते 1972 या कालावधीमध्ये वेस्ट इंडिजचे कर्णधारपद भूषवलेले होते. 1968 मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना त्यांनी ग्लॅन मॉर्गनच्या मॅल्कम नॅशम याच्या एका षटकात 6 षटकार ठोकलेले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशी ऐतिहासिक कामगिरी करणारे ते जगातील पहिलेच खेळाडू ठरलेले होते. त्यांनी मॅल्कम नॅश याच्याविरुद्ध 1968 मध्ये एका षटकामध्ये 6 षटकार ठोकलेले होते. त्यांचा जन्म बार्बाडोस या ठिकाणी झालेला होता आणि त्यांचं बालपण अत्यंत संघर्षात गेलेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांच्या वडिलांचं सुद्धा निधन झालेलं होतं. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 1975 मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला होता. 1998 मध्ये त्यांना बार्बाडोसचे राष्ट्रीय नायक
म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं होतं. तसंच ऑस्ट्रेलियाने सुद्धा त्यांचा विशेष सन्मान केलेला होता. आंतरराष्ट्रीय नियुक्तीमध्ये भारतातील अमेरिकेचे जे मुख्य महावाणिज्य दूत आहेत त्यांची नियुक्ती UR फजक्यू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्याविषयी माहिती म्हटलं तर आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक आहेत. पहिलं पुस्तक आहे बॅकस्टेज क्लायमेट, द सायन्स अँड पॉलिटिक्स बिहाइंड क्लायमेट चेंज. याचे लेखक आहेत राजन मेहता. दुसरं पुस्तक आहे व्हेन द सिख्स कॉन्क्रीड दिल्ली, हाऊ द सिख्स डिफेटेड द मुघल्स. या पुस्तकाचे लेखक आहेत अरविंद ब्रार. पुढे RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशाच्या विकासदरापुढे कठीण आव्हाने म्हणून असा उल्लेख केलेला आहे. त्यांनी काही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. तर पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि असमाधानकारक मान्सून ही देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हानं असून ती आर्थिक विकासदराला धोका निर्माण करू शकतात असं मागील वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेने 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर देशाच्या एकूण GDPमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 17% आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP दर हा 6.6% राहण्याचा अंदाज RBIने वर्तवलेला आहे. त्याचबरोबर काही महागाईचे दरसुद्धा त्यांनी सुधारित दर सांगितलेले आहेत. जसं की 2026-27 या आर्थिक वर्षासाठी RBIने महागाईचा जो सुधारित अंदाज आहे तो 5.1% सांगितलेला आहे. हा अंदाज पहिल्या 4.6पेक्षा त्यांनी जास्त वाढवून सांगितलेला आहे. कमी आणि स्थिर महागाई दर हाच शाश्वत आर्थिक विकासाचा खरा पाया असतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये. त्याचबरोबर महागाईच्या लक्ष्याखाली संरचनेच्या अंतर्गत किमती नियंत्रित राखणे हे मध्यवर्ती बँकेचे प्राथमिक उद्दिष्ट असून आर्थिक वाढ हे दुय्यम उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि ही दोन्ही उद्दिष्टे ही एकमेकांच्या विरोधात नसून ती एकमेकांना पूरक असल्याचंही ते इथे म्हटलेले आहेत. RBIने आता प्लास्टिक नोटा बनवण्याचं धोरण हाती घेतलेलं आहे. अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि नक्कल करणे अशक्य असलेल्या ज्या प्लास्टिकच्या नोटा आहेत त्या चलनात आणण्यासाठी आता RBIने प्रयत्न सुरू केलेले आहेत. RBIची नोटा छापण्याचे काम करणारी उपकंपनी असलेली भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ही आहे. त्यानंतर या नोटांसाठी ओपॅसिफाईड पॉलिमर सबस्टन्स शीट्स म्हणजेच पारदर्शक पॉलिमर कागदाची जे पेपर आहे तो यामध्ये यूज केला जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला CITI अवॉर्ड 2026 देण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार काय आहे? CITI टेक्स्टाईल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 2026. देश पातळीवरील महानगरपालिका स्तरावरील सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन या श्रेणीमध्ये हा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वस्त्र कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी उभारलेल्या देशातील पहिल्या महानगरपालिका स्तरावरील वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र जे आहे याच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. वस्त्र कचऱ्याच्या पुनर्निर्मितीसोबतच याद्वारे महिला बचत गटांच्या रोजगार निर्मितीला सुद्धा मोठी चालना देण्यात आली असल्याचे या सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमामुळेच या महानगरपालिकेला हा पुरस्कार मिळाल्याचं सांगितले आहे. या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीमधील भारत मंडपम करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचा परिवर्तनाचे धागे हा जो उपक्रम आहे तो केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्र समितीच्या सहकार्याने परिवर्तनाचे धागे हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हे टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्र म्हणून परिवर्तनाचे धागे हे देशातले पहिलेच महानगरपालिका स्तरावरील वस्त्र कचरा पुनर्प्रक्रिया केंद्र मानले जात आहे. हा जो प्रकल्प आहे तो 3 संस्थांच्या संयुक्त सहकार्याने राबवला जात आहे. पहिलं म्हणजे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची वस्त्र समिती, दुसरी नवी मुंबई महानगरपालिका आणि तिसरं म्हणजे SBI फाउंडेशन. तर ह्या होत्या 18 जुलै रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील चालू घडामोडी. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.